एक असं वाजलं आपल्याला जाड जाड दरदरीत काय बोलतात दरदरीत नाही, मग बारीक दरदरीतच बोलतात त्याला. मी ऐकलंय युट्यूब वरची सुगरणबाई सांगत होती दरदरीत वाटून घ्या, दरदरीत हाताला दाणे दाणे लागले पाहिजे असं वाटून घ्या दरदरीत. तर आपण तिच्या सांगण्यावरून दरदरीत वाटून घेऊया एकदम. पहिलं हेच तिने वाटायला सांगितलं, आपण पहिले हेच वाटून घेऊया. ठोक अजून अजून जोरात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे संडे, तर आपण बनवणार आहोत चिकन मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत. मसाला नाही, चिकनची ग्रेव्ही. तर सर्वात पहिले आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे धना पावडर, त्याच्यानंतर ब्लॅक पेपर, चिकन मसाला, दही, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू पिळलेलं आहे थोडा, आणि मॅरिनेट करून घेतलेलं आहे. 1 तास आपण हे मॅरिनेशनला ठेवलेलं आहे. तर आता सर्वात पहिले आपण वाटण काढून घेऊया. वाटण्यासाठी आपण वापरणार आहोत हे ओलं खोबरं आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे, थोडा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण आणि आलं. तर सर्वात पहिलं आपण वाटण काढून घेऊया. आणि वाटण काढल्यानंतर मग पुढचं आपण दाखवतो मी पुढे आपण कशी ग्रेव्ही बनवणार आहोत ते आपण बघूया पुढे. तर आपण सर्वात पहिले कांदा भाजून घेऊया. कांदा आपला मस्त झालेला आहे गोल्डन. आपण टाकूया याच्यामध्ये थोडं खोबरं, आणि खोबरं पण आपण फ्राय करून घेऊया. आपण ओलं खोबरं वापरतोय, सुकं खोबरं नाही वापरलेलं, आपण ओलं खोबरं वापरतोय याच्यामध्ये. 1 मिनिट. खोबरं पण आपण थोडंसं याच्यावर फ्राय करून घेऊया. थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आपण वाटणाला घेऊया थोडंसं थंड करून. तर आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे, थोडं थंड करत ठेवूया. आणि मग आपण हे करायला घेऊया, वाटण काढायला घेऊया. तर आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घेऊया. नाही, वाटून घेऊया. तू कन्फ्युज केलं मला. मगाशी बोललो वाटून घेऊया. आणि एक असं वाजलं आपल्याला जाड जाड दरदरीत काय बोलतात दरदरीत नाही, मग बारीक दरदरीतच बोलतात त्याला. मी ऐकलंय युट्यूब वरची सुगरणबाई सांगत होती दरदरीत वाटून घ्या, दरदरीत हाताला दाणे दाणे लागले पाहिजे असं वाटून घ्या दरदरीत. तर आपण तिच्या सांगण्यावरून दरदरीत वाटून घेऊया एकदम. पहिलं हेच तिने वाटायला सांगितलं, आपण पहिले हेच वाटून घेऊया. ठोक अजून अजून जोरात. आता आपण हे मस्त दरदरीत वाटून घेतलेलं आहे, दरदरीत एकदम चालेल ना दरदरीत. आता आपण याच्यामध्ये ऍड करूया कोथिंबीर. धुतली धुतली मग धुवून बघायचेच ठेवले. आणि अर्धा टोमॅटो आपण घेतलेला इथे, थोडं आलं, 2 इंच आलं, 2 इंच आलं. आणि आपण हे थोडं कमी टाकतो कारण आपण ह्याला वाटणात पण आपण टाकतोय ना, म्हणून आपण याच्यामध्ये कमी टाकतो. ते मॅरिनेशन नाही, मॅरिनेशनला. तर आपलं वाटण काढून झालंय. आणि आता आपण कांदा भाजून घेऊया पहिला. तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आपलं. थोडंसं आपण टोमॅटो पण ऍड करूया नावापुरता, कारण आपण वाटणात पण घेतलेलं आहे टोमॅटो. तर मग त्याला थोडंसं भाजून घेऊया आपण गोल्डन कलर येईपर्यंत. आणि मग याच्यात आपण डायरेक्ट हे वाटण टाकूया जे आपण रेडी केलंय ते. वाटण आपण डायरेक्ट ह्याच्यात टाकणार आहोत आणि वाटण पण जरासं भाजून घेऊया. तर आपण वाटण टाकून घेऊया याच्यामध्ये, ते आपण बनवलंय. ते आपण 1 किलोच्या हिशोबाने घेतलेलं आहे. 1 किलो चिकन आहे आपलं, 1 किलोच्या हिशोबाने आपण हे वाटण बनवलेलं आहे.
त्याला मस्त आपण फ्राय करून घेऊया जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. त्याला आता मस्त तेल सुटेल थोडंसं फ्राय झालं की. आपला घरगुती मसाला आहे तिखट तो टाकूया. थोडासा सगळं नाही जरा जास्त तिखट आहे. आणि ह्याच्यात आपण खडे मसाले काय वापरलेले नाही त्याच्यासाठी आपण थोडासा वरून हा एव्हरेस्टचा गरम मसाला आपण टाकूया. थोडासाच टाकूया. आणि आता आपण ह्याच्यात थोडासा सुहानाचा चिकन मसाला टाकणार आहोत. आपण सुहाना पहिल्यांदाच वापरतोय. ह्याच्यासाठी आपण सगळे एव्हरेस्टचेच मसाले वापरत होतो आणि मॅरिनेशनला पण आपण सुहानाचाच मसाला वापरलाय. बघूया ह्यावेळेला आपल्याला टेस्ट कशी येते सुहाना मसाल्याची. तर थोडासा आपण सुहाना मसाला ऍड करूया ह्याच्यात पण. तर आपण हे चिकन सगळं टाकून घेऊया याच्यामध्ये. सगळं चिकन आपण जे मॅरिनेट केलं ते आपण डायरेक्ट टाकून घेऊया. ह्याला पण डायरेक्ट आपलं वाटण लागेल. मस्त ढवळून घेऊया सगळं आपल्याला वाटण सगळ्या चिकनच्या पीसला लागेल असं. आपलं थोडंसं हाफ चिकन शिजलेलं आहे आणि ह्याच्यात आपण 2 ग्लास पाणी ओतणार आहोत. आपण पाणी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे. एकदा चिकन आपण ढवळून घेऊया. आपलं चिकन तयार झालंय. एकदा बघूया आपण चिकन बनवलं ते. मस्त आपल्याला ग्रेव्हीला आता हे बघा फुल तरी आलेली आहे. त्याला आपण झाकण लावूया आणि 3 शिट्या करून घेऊया याचे. आणि मग एकदा शिट्या झाल्या चिकन शिजलं की आपलं झालं चिकन रेडी. तर आपलं चिकन रेडी झालेलं आहे फायनली. बघूया आपण एकदा कुकर ओपन करून चिकन कसं दिसतंय. मस्त तरी आलेली आहे वरती. फायनली आपला चिकन रस्सा रेडी झालेला आहे. तर बघूया टेस्ट करूया. सांगा तर टेस्ट करा आणि मला कसं झालंय. चांगला नसेल झाला तरी चांगलाच सांगणार. ओरिजिनल रिव्ह्यू. जमलंय चांगलं जमलंय. मस्त लागतंय. हा कारण ओलं खोबरं टाकलंय ना त्याच्यामध्ये म्हणून ते तसा टेस्ट येतोय मालवणी चिकन सारखं. मस्त एकदम थिक ग्रेव्ही झाली आहे. कलर पण खूप चांगला आलाय. आता फायनली मी ट्राय करून बघतो कसं झालंय. स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. खाऊन बघूया कसं लागतंय. जमलंय. एक नंबर झालंय. बनवलंय कोणी. चिकन पण आपलं चांगलं शिजलंय. आता नेक्स्ट वीक आता आपण मटन ट्राय करणार आहोत. नेक्स्ट वीक आपण मटन ट्राय करूया. मटनची एखादी नवीन रेसिपी बघूया आणि पुढच्याला बघूया आपल्याला मटन मध्ये कुठची रेसिपी येते नवीन. त्या रेसिपीप्रमाणे आपण नवीन व्हिडिओ बनवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.